ईश्वरपूरचे जागराला या तुम्ही जागराला या जागर मांडला मंडळी जागराला या दादा तात्या आबा अब्बा जागराला या ताई मावशी बहिणी अक्का जागराला या ईश्वरपूर रुजलं. शेतकरी बांधवांकरिता खाते पुस्तिका. ईश्वरपुरात MIDC, सांगली जिल्ह्यात प्रत्येक गावात वीज, शाळा, विहिरी, रस्ते, आझाद विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल पेठ नाका, वाटेश्वर हायस्कूल वाटेगाव, जवाहर विद्यालय कापूसखेड, यशवंत हायस्कूल ईश्वरपूर, महाराष्ट्र हायस्कूल तांबे, आष्टा येथील आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज, साखराळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतनची स्थापना, वाळवा सहकारी बँक, वाळवा सहकारी साखर कारखाना, साखराळे येथील आशियातील पहिल्या असिटोन प्रकल्पाची उभारणी, वाळवा तालुका ग्राहक भंडार, कृषी विकास सहकारी संघ, विराट शेतकरी परिषद, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळगाव ते नागपूर अशी तब्बल 465 किलोमीटरची पदयात्रा. ईश्वरपूरकर या हो लवकर, अहो ईश्वरपूरकर या हो लवकर, प्रवास खडतर घेऊ जाणून सत्वर, प्रवास खडतर घेऊ जाणून सत्वर. हे जागराला या तुम्ही जागराला या, तुम्ही जागराला या, हे जागर मांडला मंडळी जागराला या, जागर मांडला मंडळी जागराला या. उरून ईश्वरपूर रुजलं, उरून ईश्वरपूर गाजलं. आम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत जयंतराव पाटील यांनी धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आदर्शवत उपसा सिंचन योजना, शेतकरी सहकारी पतसंस्थांची निर्मिती, दर्जेदार शिक्षण संस्थांची निर्मिती. उरून ईश्वरपूर शहर देशातील पहिलं 4G वायफाय शहर ठरलं. गुन्हे प्रकटीकरण आणि वाहतूक नियमन व्हावे याकरिता उरून ईश्वरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी CCTV बसवून घेतले. इको विलेज संकल्पना, कचेरी चौकात नगरपालिका सभागृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, काळा मारुती चौकात क्लब हाऊस, कचेरी रोड येथे तहसील कार्यालय, राजाराम बापू पाटील नाट्यगृह, जयंत पाटील फुले नाट्यगृह, कुसुमगंध अंबिका विजय शेतकरी सारखी देखणी उद्याने. अहो एवढंच नव्हे तर 2019 मध्ये महाआरोग्य शिबिर ज्याचे तब्बल 15,000 लाभार्थी होते. ऑक्टोबर 2021 मध्ये प्रभाग निहाय 9 आरोग्य शिबिरे ज्याचा 2,500 अधिक लोकांनी लाभ घेतला. संजय गांधी निराधार योजनेतून हजारो महिलांचे आर्थिक सबलीकरण, कंपन्यांच्या निर्मितीतून हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला. 100 खाटांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. उरून ईश्वरपूर शहरात ऑक्सिजन सुविधांसहित 100 खाटांचे कोविड केंद्र सुरू केले. जिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्ट कडून तब्बल 8 करोडचा निधी प्राप्त करून 50 ऑक्सिजन बेड्स, टेली ICU ची सुविधा वाढवली. कोविडच्या कठीण काळात माणुसकीची थाळी अभियानाअंतर्गत 60,000 लोकांना मोफत अन्न पुरवले. आणि सगळ्यात महत्वाचं आणि मानाचं म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम करणारे नेतृत्व आपल्या उरून ईश्वरपूरचं आहे. अर्थात सुसंस्कृत लोकनेते, उच्च विद्याविभूषित जनमान्य नेते, सन्माननीय जयंतराव
पाटील. पण घोडदौड वेगात सुरू असताना अचानक वारं फिरलं आणि गेल्या 9 वर्षात उरुण ईश्वरपूरचं घोडं कुठं अडलं. आज ईश्वरपूरची जी अवस्था आहे ती एका अर्थानं गोंधळ घालून ठेवल्यासारखी आहे. आता वेळ आली आहे जागरणाची, अर्थात जागा होण्याची. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीतला गोंधळ, एकेकाळी स्वच्छतेच्या पुरस्काराची मानकरी असलेली नगरपालिका आता त्याच बाबतीत तिरस्काराची धनी झाली आहे. हे गोंधळ घातला मंडळी जाग होऊया, गोंधळ घातला मंडळी जाग होऊया, आणि गोंधळ घातला मंडळी जाग होऊया, गोंधळ घातला मंडळी जाग होऊया. अहो गाणं भयंकर ईश्वरपूरकर, येती रोग निरंतर ईश्वरपूरकर, जसं डेंग्यू डेंजर ईश्वरपूरकर, साफ करूया सत्वर ईश्वरपूरकर. गोंधळ घातला मंडळी जाग होऊया, वेळ आली आहे उपायांची आणि वेळ आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची. नवीन स्वच्छतागृह बनू देत आणि जुनी नीट होऊ देत. बोला स्वच्छतेचा. शाळा, कॉलेज आणि बाजार अशा प्रमुख ठिकाणी कचरा कुंडी लागू देत. बोला स्वच्छतेचा. शहरांतर्गत नियमित परिसर स्वच्छतेची आखणी होऊ दे. बोला स्वच्छतेचा. केवळ प्रमुख भागात नव्हे तर सबंध शहरात घंटा गाडी घुमू दे. बोला स्वच्छतेचा. पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यावर उपाय आणि नियमित धूर फवारणी होऊ दे. अरे बोला स्वच्छतेचा. आणि या सगळ्यांसाठी राष्ट्रवादी सत्तेवर येऊ दे. मंडळी, रस्ते आणि वाहतूक यांचा गोंधळ तर केवळ आणि केवळ नियोजन शून्य विचारातून घातला गेलाय. गर्दी भयंकर ईश्वरपूरकर, येणं जाणं खडतर ईश्वरपूरकर, चालायचं कुठवर ईश्वरपूरकर, घे मागून उत्तर ईश्वरपूरकर. हे गोंधळ घातला मंडळी जाग होऊया, जाग होऊया, जाग होऊया, जाग होऊया. अपरिमित ट्रॅफिक का होतं? सततची गर्दी टळू शकत नाही का? कचाळ वातावरण सुधरेल काय? गलथान कारभार संपेल काय? हे व्यवस्थेने, खरं तर दुरावस्थेने तयार केलेले प्रश्न आहेत. आता वेळ आली आहे उत्तराची. वेळ आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची. कचेरी चौकापर्यंत एक फुटपाथ तयार करणे, तिथेच इलेक्ट्रिक दुचाकीच्या चार्जिंगची सुविधा करणे. कचेरी चौकाचं भाजी मंडईत पार्किंग प्लाझा सुविधा तयार करून यल्लम्मा चौक ते आंबेडकर रोड, एसटी स्टँड रोड आणि कचेरी रोड पार्किंग मुक्त करणे. पार्किंग प्लाझाच्या नावाने कचेरी रस्ता रुंदीकरण करून दुभाजक हटवणे. कचेरी रोडचं नगरात आवश्यक तिथे सिग्नल्स, सुरक्षा चिन्ह आणि रस्त्यावर पांढऱ्या पिवळ्या पट्ट्यांची आखणी करून वाहतूक शिस्त अंमलात आणणे. वाहतूक सुरक्षेच्या नावाने एसटी स्टँड रोड ते आझाद चौक एक मार्गी करणे. आझाद चौकाचे बस थांब्यांचे सुशोभीकरण करून त्यावर डिजिटल डिस्प्ले तयार करणे, जेणेकरून एसटीच्या वेळा प्रवाशांना कळतील. शिवाय एसटी महामंडळास जाहिरात उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. बस थांब्यालगतच रिक्षा थांबा जुळणी करून प्रवास सुखकर करणे. बस थांब्यांचे उरुण ईश्वरपूरचे. उरुण ईश्वरपूर काय होतं नि कसं झालं? गेल्या काही वर्षात आपल्या उरुण ईश्वरपूरने अधोगतीचा तळ गाठलाय.
नगर परिषदेने नगर म्हणजे नळ गटार रस्ते यांचं काम तरी नीट करणे आवश्यक नव्हतं का? सत्ताधाऱ्यांची ही जबाबदारी नव्हती का? वेळ आली आहे जबाबदारीची, वेळ आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची. प्रश्न मांडूया, हक्कानं भांडूया, जागवा 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 सांगूया, लोक हो जागवा 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 सांगूया. काम केलंय याआधी आणि करू शकतात फक्त जयंत पाटील साहेब. नळ गटार आणि रस्ते एवढं नीट केलं की जबाबदारी संपते का? कशी संपेल? शहराचा सर्वांगीण विकास विचारात घ्यायला हवा, तर आणि तरच आपण म्हणू शकू सांग भलं, सांग भलं. एक खिडकी योजना अशी नेटानं राबावी, सांग भलं, सांग भलं, सांग भलं. लोकांची सारी कामं एका झटक्यात व्हावी. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. सीसीटीव्ही पद्धतीने साऱ्या शहराला हवे. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. बालवाडी नव्या नव्या सुविधा सहित हव्या. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. सारी मैदाने उद्यान हो सुशोभित छान. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. हे जलतरण तलाव तिथं सार नववाव. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. साऱ्यांना सोयीचं टाइम टेबल बनाव. सांग भलं, सांग भलं. ज्ञान प्रबोधिनी वाढो जीव अभ्यासात जडो. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. जशा अभ्यासिका झाल्या तशा आणखीन हो. सांग भलं, सांग भलं. हो निवडक जागेमध्ये जिम ओपन बसावं. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. हो आरोग्याची आता पुरी काळजी घेऊन. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. देऊ सेवा आरोग्याची घरी तुमच्या येऊन. सांग भलं, सांग भलं. शहराला देऊ आता नव परिमाण. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. विद्यार्थी करिअर यांना मानाचं हो स्थान. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. जिल्हा परिषद शाळा हो डिजिटल छान. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. मिळो हर एक सुविधा आणि विद्येचं प्रदान. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. दुरावस्था सारी आता निकाली काढावी. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. अंत्यविधीसाठी सोय सुविधा वाढावी. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. हो असं यावं सुशासन नव हो प्रशासन. सांग भलं, सांग भलं. नोंदणी तक्रार सार हो .com. सांग भलं, सांग भलं, सांग भलं. मिटो प्रश्नाचा गोंधळ करू जागर जागर. 2020 मध्ये आलेल्या महामारीनं आपल्याला जगण्या वागण्याचं महत्व दाखवून दिलं आणि आपल्यातल्या उणीवा सुद्धा. कोरोना पश्चात काळाला सामोरे जाताना मात्र आपण धीरानं, नेटानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्याने सामोरे जायचंय. गोंधळ तर घालून ठेवलेलाच आहे, आता जागरण मांडायचंय. लोकशाही, संविधान, माणुसकी या मूल्यांवर विश्वास नसणाऱ्यांना घरी बसवायचंय. आजवर ज्यांनी विकासाची वाट दाखवली त्या राष्ट्रवादी सोबत वाटचाल करायची आहे आणि ज्यांना विकासाची वाट लावली त्या सत्ताधाऱ्यांना वाट दाखवायची आहे. ते एक बटन आपलं आयुष्य जाळून टाकू शकतं किंवा उजळून आपण निर्णय घ्यायचा आपल्या भविष्याचा. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, प्रशासन साऱ्यांचीच घडी विस्कटली. ती सावरायची हीच घडी आहे. वेळ आली आहे निर्णयाची, वेळ आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची. सांग भलं,